कमरेच्या वेदनेपासून आता कायमची मुक्ती. डॉक्टर सटाले यांचा गुणकारी चुंबकीय पट्टा. 25 वर्षांच्या संशोधनातून मिळालेला हर्बल लेप औषधे हा रामबाण इलाज. आजच भेट द्या. डॉक्टर सटाले, भारत फोटो स्टुडिओच्या वरती, बिंदू चौक, कोल्हापूर. संपर्क 99 22 32 88 44. नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत. आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल खऱ्या अर्थानं वाजलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभागांच्या आरक्षण सोडतीचा आजचा दिवस होता. या आरक्षण सोडतीसाठी अनेकांनी आपले देव पाण्यात घातले होते. मावळत्या महानगरपालिकेच्या सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी कोल्हापूर शहरात पहिल्यांदा स्थापन झाली आणि मग तोच पॅटर्न राज्यभर राबवला गेला. आज आरक्षण जाहीर झालं आणि अनेक इच्छुकांचा जीव भांड्यात पडला. पण त्याचबरोबर काही कारभारी नगरसेवक, काही प्रस्थापित नगरसेवक यांना मात्र धक्का बसलाय. अनेकांना घर वापसी करावी लागणार आहे, अनेकांना शेजारधर्म पाळावा लागणार आहे. अशा अनेक कंगोऱ्यांमुळं आजचा दिवस विशेष संस्मरणीय ठरणार आहे. आपल्या स्टुडिओमध्ये आज याच विषयावर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि लाईव्ह मराठीचे निवासी संपादक सरदार कर्ले सर. सर, स्वागत आहे आपलं लाईव्ह मराठीमध्ये पुन्हा एकदा. माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आजच्या जाहीर झालेल्या आरक्षणाचा नेमका फटका कोणकोणत्या दिग्गजांना बसेल असं वाटतं? अनेक विद्यमान नगरसेवकांना फटका बसेल असं दिसतंय, पण त्यांना इतरत्र संधी मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर शारंगधर देशमुखांना त्यांच्या जुन्या प्रभागात म्हणजे सानेवर्जीमध्ये जावं लागेल, बरोबर, किंवा नगरसेवक सुनील पाटील असतील त्यांना जुन्या प्रभागात जावं लागेल, किंबहुना नाना कदम, सत्यजित कदम यांना त्यांच्या मूळ प्रभागात जावं लागेल. अशा अनेक घडामोडी होणार आहेत आणि काही प्रभागामध्ये पूर्णपणे नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये पक्षीय बलाबल पाहिलं तर काँग्रेसची सरशी झालेली होती. शिवसेनेचं खातं उघडलं होतं, पण जेमतेम 4 जागा त्यांना निवडून आणता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं 14 जागा निवडून आणल्या, ताराराणी आघाडीनं 19 जागा घेतल्या आणि भाजपनं 14 जागा घेतल्या होत्या. या निवडणुकीमध्ये हे 3 पक्ष एकत्र लढणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे. 3ही पक्ष वेगवेगळ्या चुली मांडणार आहेत. 3ही पक्ष आपापले उमेदवार लावणार आहेत आणि ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींचा मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे. पण एका अर्थानं बघायला गेलं तर हे 3 पक्ष विरुद्ध भाजप ताराराणी असाच सामना या महानगरपालिका निवडणुकीत होणार आहे. या सगळ्या प्रभाग आरक्षणामध्ये जर समजा काँग्रेस राष्ट्रवादीचे काही दिग्गज मतदारसंघावर आरक्षण पडल्यामुळं आणि दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्यामुळं जर थांबले तर त्याचा फटका या महाविकास आघाडीला बसल्याचं वाटतं का? या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप ताराराणी आघाडी विरुद्ध ह्या महाआघाडीचे उमेदवार अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. आणि दिग्गजांना जरी फटका दिसत असला तरी सुद्धा ते 100% पर्यायी व्यवस्था करतील असं दिसतंय. दुसरं असं की महाआघाडी राज्यात जरी यशस्वी झाली असली तरी सुद्धा स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या नावाखाली हे आपल्या कार्यकर्त्यांना आपली ताकद मोजायचा प्रयत्न नेते मंडळी निश्चित करतील. त्यामुळे हे स्वतंत्र लढतील. निवडणुकीनंतर ते एकत्र येतील, पण कार्यकर्त्यांना संधी या गोंडस नावाखाली नेते मात्र आपली ताकद निश्चित आजमावतील. महानगरपालिका हा खरं तर सत्तेचा मार्ग समजला जातो. विधान परिषदेच्या किंवा विधानसभेसाठीची ही तयारी समजली जाते. पण महानगरपालिका ताब्यात ठेवणं हे बऱ्याच लोकांना जमलेलं नाही. या निवडणुकीच्या निमित्तानं असं होईल का की एखादं नवं राजकीय नेतृत्व उदयाला येईल आणि जे या महानगरपालिकेवर आपली सत्ता गाजवू शकेल, मग ते काँग्रेसचं असो, शिवसेनेचं असो किंवा भाजपचं असो. पण एखादी सत्ता जशी गेल्या वेळेला आघाडी करून सत्ता टिकवावी लागली किंवा सत्ता स्थापन करावी लागली तशी वेळ न येता एका पक्षाची सत्ता येईल का? एका पक्षाची सत्ता येणं खूपच कठीण आहे, कारण तशी आता परिस्थिती राहिलेली नाही. आणि गंमत अशी आहे की समोरच्याला शह द्यायचा, काही वेळेला आपल्या विरुद्ध गेलेल्या त्यांना शह द्यायचा, अशा ह्या सगळ्या राजकारण, स्थानिक पातळीवरचं राजकारण खूप वेगळं असतं. बरोबर. अशा वेळेला तुम्हाला एक हाती पक्ष सत्ता येईल असं काही दिसत नाही. दुसरी गंमत अशी आहे की शहराची ही महत्त्वपूर्ण नवीन निवडणूक आहे, पण
विकासाच्या कामाच्या बाबतीत, शहराच्या समस्या या बाबतीत ही निवडणूक लढवली जाईल, यापेक्षा नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळे ही वेगळी त्याच दिशेने निवडणूक जाणार. नेमकं याच मुद्द्याकडे मला थोडंसं लक्ष वेधायचं आहे. कोल्हापूर शहराच्या समस्या गेली वर्षानुवर्ष त्याच आहेत. हद्दवाढ झालेली नाही आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. आणि असं सगळं होत असताना महानगरपालिकेसमोर, महानगरपालिकेच्या या निवडणुकीत लोकांसमोर हे राजकीय नेते किंवा हे राजकीय पक्ष काय अजेंडा घेऊन जाणार आहेत असं वाटतं? आता बघा, सर्वसाधारणपणे कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणी देणार असं बरेच दिवस चालले, प्रकल्पाचं काम चालू आहे, काही ठिकाणी ते अडलेलं आहे. मग आता काही नेते असे म्हणतायत की यावेळची दिवाळी ही तुमच्या थेट पाईपलाईनच्या पाण्याद्वारे होईल असं म्हणतायत. तुम्ही म्हणता तसं रस्त्याचा प्रश्न आहे, हद्दवाढीचा प्रश्न आहे, किंबहुना विमानतळाचा प्रश्न आहे, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न आहे, किंवा नवीन बांधकामांचा प्रश्न आहे, जुन्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. महापालिकेचे दवाखाने जे आहेत, पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले सोडले तर तुमचे प्राथमिक केंद्र जे आहेत, ही सगळे जवळजवळ बंद अवस्थेत आहेत. त्याचं फारसं काही गतीच नाही. महापालिकेच्या शाळांची ही दयनीय अवस्था, शाळा बंदच पाडा, किंबहुना त्या बंद कशा पडतील यासाठीच प्रयत्न केला जातो. शहरात स्वच्छतागृहांची वानवा आहे. एकीकडे काय म्हणायचं, स्वच्छतागृह ते तुम्ही सोय करायला पाहिजे. लोकांच्याकडनं केवळ दंड वसूल करून उपयोग नाही, ठिकठिकाणी थुंकण्यासाठी जागा करायला पाहिजे. आम्ही अनेक ठिकाणी परत दुसऱ्या शहरांमध्ये अशी सोय आहे, पण शहरात महिलांची फार कोंडी होते. कोण काय प्रयत्न करते, काही करत नाही. स्वच्छतालय आवश्यक आहेत. दिल्लीसारख्या ठिकाणी खूप चांगल्या सोयी केलेल्या आहेत, तशा पद्धतीने इथं डेव्हलप व्हायला पाहिजे. तसं काय केलं नाही. केवळ तुमचं जे अंदाजपत्रक आहे हे फुगवायचं, विविध योजनांचे पैसे त्यात गृहीत धरायचे आणि नुसतं अंदाजपत्रक वाढवा, ह्याला काय अर्थ नाही. मूळ बेसिक तुमचं उत्पन्न, घरफाळ्याचा प्रश्न आहे, केवढा मोठा प्रश्न आहे. अजून अनेक प्रॉपर्टी अशा आहेत की त्यांना घरफाळाच लागू झाला नाही. हे काय करणार? हे सगळं ह्या नवीन नेतृत्व मात्र यात काय नवीन उदयास येईल असं मला वाटत नाही. त्याच अनुषंगानं मला विचारायचं होतं की या सगळ्या नवीन राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, जसं गतवेळच्या निवडणुकीमध्ये भाजपचं नेतृत्व चंद्रकांतदादा पाटलांनी केलं होतं, काँग्रेसचं नेतृत्व सतेज पाटलांनी केलं होतं, राष्ट्रवादीचं नेतृत्व हसन मुश्रीफांनी केलं होतं आणि शिवसेनेचं नेतृत्व राजेश क्षीरसागरांनी केलं होतं. या निवडणुकीत नवीन नेतृत्व उदयाला येईल का? म्हणजे कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचा सहभाग कितपत या निवडणुकीमध्ये असेल का? पुन्हा एकदा सतेज पाटीलच या सगळ्यांचं नेतृत्व करून ही मोठ पुढं बांधून नेतील? हसन मुश्रीफांऐवजी कोल्हापूर शहरातला कुठला राष्ट्रवादीचा नेता यामध्ये उदयाला येईल का? भाजपमध्ये चंद्रकांतदादा सध्या कोल्हापुरात नाही आहेत, त्यामुळं धनंजय महाडकांकडे याचं नेतृत्व जाईल की अमल महाडकांकडे जाईल, किंवा महाडिक वगळून भाजपचा एखादा नेता पुढे येईल असं वाटतं? नाही, आता ताराळी आघाडीपासून सुरुवात करू. चंद्रकांतदादा पाटील, धनंजय महाडिक हेच मुख्य सूत्रधार राहतील. बरोबर. काँग्रेसच्या बाबतीत सतेज पाटीलच किंग मेकर राहतील आणि ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव हे त्यांना सहकार्य म्हणून राहतील. नंतर शिवसेनेच्या बाबतीत मात्र फार गोंधळाचं वातावरण आहे. हो, कारण शिवसेनेच्या दोन्ही गटबाजी जो आहे, त्यामुळे नेतृत्व कोण करणार? आणि कसं होतंय की मुंबईवरनं त्यांचे काही नेते येतात आणि ते त्यात मग मांडवली करून त्यांना पाहिजे तसं काही उमेदवार दिले जातात. पण स्थानिक पातळीवर मात्र त्यांचं अंतर्गत गटबाजी आहे, त्याचा त्यांना 100% फटका बसणार आहे. 100% खरा आहे. म्हणजे गतवेळच्या निवडणुकीतली पुनरावृत्ती यंदाही होणार. शिवसेनेला एक आकडी जागांवर समाधान मानावं लागेल, जाता येईल असं वाटत नाही. कारण एक तर भाजपची ताकद गेली ना त्यांच्याबरोबर. बरोबर. आणि मग आघाडीचे पक्ष किती धर्म पाळणार? आणि आघाडीत जे पक्ष आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ही आपली सदस्य संख्या वाढवण्याचाच प्रयत्न करतील. काही त्यांना आता किती जागा त्यांना नेमका शिवसेनेला जागा सोडतात, किती हे करतात, त्याच्यावर बरंचसं अवलंबून राहील. आणि एकंदरीतच याला आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीची किनार आहे. त्यामुळे सतेज पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे स्वतःची जी काही पत आहे ही पणाला लावतील, प्रतिष्ठा पणाला लावतील. कारण विधान परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना रणनीती आतापासूनच आखली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक ठिकाणी 2 नंबर 3 नंबरची मतं त्यांना मिळाली, पण जागा त्यांच्या मर्यादित राहिल्या. यावेळेला मैत्रीपूर्ण लढतीची भाषा हे दोन्ही पक्ष करत असले तरी या दोन्ही पक्षांकडून मैत्रीपूर्ण लढती होतील. मैत्रीपूर्ण लढती होतील. हे काय करणार? आघाडीवाले जास्तीत जास्त आपली सदस्य संख्या सदस्य कशी निवडून येतील यासाठी निश्चित प्रयत्न करतील. अर्थात यावेळेला त्यांना शिवसेनेची कितपत मदत होते किंवा शिवसेनेला ह्यांची किती मदत होते हेही महत्त्वाचं ठरणार आहे.
आता या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारसंघांचं या प्रभागांचं आरक्षण बदललेलं असल्यामुळं अनेक जणांना मूळ ग्रही परत जावं लागणार आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणतात की शारंगधर देशमुखांना त्यांच्या मूळच्या प्रभागातनं निवडणूक लढवावी लागणार आहे, जिथनं त्यांनी 10 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं होतं. त्याचबरोबर आणखी बरेचसे असे चेहरे आहेत जे महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये स्वतःचं वेगळं स्थान टिकवून आहेत, त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये नेमका कुणाकुणाला फटका बसेल असं तुम्हाला वाटतं, किंवा कुणाला तडजोड करावी करायला लागेल? आता विजय सूर्यवंशी असतील किंवा तुमच्या महापौरांना, इव्हन महापौरांना, उपमहापौरांना तसे ॲडजस्टमेंट करावे लागेल. आणि बऱ्याच विद्यमान सदस्यांच्या घरातल्या महिलांना किंवा पत्नीला किंवा मुलग्याला किंवा मुलग्याच्या सुनाला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. म्हणजे पुन्हा सत्तेचं राजकारण हे कुटुंबापुरतंच मर्यादित राहील. कार्यकर्त्यांना संधी मिळणं हे थोडंसं दुरापास्तच दिसतंय. असं दिसतं. महानगरपालिकेची निवडणूक सध्या कोटीच्या घरात गेली असं बोललं जातं. म्हणजे नगरसेवक व्हायचं तर किमान 50 लाख रुपये बाजूला काढून ठेवले पाहिजेत, अशी सर्रास चर्चा कोल्हापुरात ऐकायला मिळते. बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा होताना दिसते. नेमकं नगरसेवक पद एवढं प्रतिष्ठेचं का केलं जातंय? नाही, गंमत अशी आहे की कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ही सातत्यानं गाजलेली आहे. म्हणजे BBC न्यूजने याची नोंद घेतली होती. आणि आचारसंहिता कितीही असली तरी सुद्धा त्यातनं भरपूर पळवाटा काढल्या जातात. पैशाचा, मटणाचा, दारूचा महापूर येतच असतो आणि तो यावेळी येणार हे निश्चित आहे. म्हणजे पुन्हा ये रे माझ्या मागे असंच सगळं राहणार, असंच होणार आहे. पण सर्वसामान्य कोल्हापूरकरांनी या निवडणुकीमध्ये जागरूकपणे मतदान केलं पाहिजे. प्रभागाच्या किंबहुना शहराच्या विकासाचा, समस्या सोडवण्याची धमक असलेला उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे, हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. महिलांसाठी जे काही आरक्षण या सोडतीमध्ये राबवलं गेलं, त्यामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या काही महिला सदस्य, कोल्हापूर शहरातल्या महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या सदस्य सभागृहात होत्या, त्यांच्यापैकी नेमका कुणाला फटका बसेल, कुणाला पर्यायी व्यवस्था करावी लागेल असं तुम्हाला वाटतं? आता विद्यमान महापौरांना तरी फटका बसणार निश्चितपणानं. किंवा आता फुलेवाडीच्या त्या परिसरातून निवडून आलेल्या माने मॅडम म्हणून आहेत, त्यांनाही इंदुमती बसणार आहे. त्यात काही थोड्या मोजक्या, आता उमा इंगळे म्हणून आमच्या रोईकर कॉलनी परिसरातले आहेत, त्यांना गप्पच बसावं लागेल, त्यांना दुसरा पर्याय दिसत नाही. किंवा सुरेखा शहा असतील, यांनाही दुसरी फारशी संधी नाही आहे. किंवा गेल्या निवडणुकीत अचानकपणे प्रभाग आरक्षण महिला पडल्यामुळं अनेकांनी आपल्या पत्नींना, आपल्या सुनांना उभं केलं होतं. कदाचित ते पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्तानं कमबॅक करू शकतील, असे काही लोक असतीलच. अशा आता काय ते म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोणकोण उत्सुक आता सुरू झाली, म्हणजे आता तयारीला सुरू झाली. प्रत्येकजण आता चाचपणी करतोय. आणि यावेळेला मग काही लोकांना महिलांना संधी मिळेल का, असं ते याच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपण सर्वसाधारण आता आज पडलेलं जे काय आरक्षण आहे त्याच्यावर थोडीशी नजर टाकूया. प्रभाग क्रमांक 1, 2, 3 म्हणजे हे असेल, म्हणजे शुगर मिल असेल, कसबा बावडा पूर्व बाजू असेल किंवा हनुमान तलाव, हे तिन्ही प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होते. आता निवडणुकीमध्ये ते श्रावण फडतारे, म्हणजे तुमचं बुचडे, सुभाष बुचडे, श्रावण फडतारे आणि संदीप नेरदार यांच्या घरातल्या महिलांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आता 4 नंबरला कसबा बावडा सर्वसाधारण झालेला आहे. त्यामुळं विद्यमान नगरसेविका माधुरी लाड जे आहेत त्यांना संधी मिळू शकते, स्वतः उभारू शकतील किंवा त्यांच्या पतीला संधी मिळू शकते. 5 नंबर प्रभाग जो आहे पोलीस लाईन, लक्ष्मी विलास पॅलेस, हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेला आहे. तर इथं माजी नगरसेवक अशोक जाधव यांच्या घरातल्या महिलेला संधी मिळू शकते. कोण असेल, सून असेल, पत्नी असेल ते. 6 नंबरला पोलीस लाईन जी आहे, तर पोलीस लाईनमध्ये सागर येवलुजे यांची पत्नी, ती महिलासाठी राखीव झालेला आहे. त्यामुळं तिथनं सागर येवलेजींची पत्नी किंवा स्वाती त्यांची हे सून वगैरे कोण असेल तर होऊ शकते. नंतर सर्किट 7 नंबर जो अनुसूचित सर्किट हाऊस अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेला आहे 7 नंबर. तर त्या अर्चना पगार यांना तिथं सध्या मिळण्याची शक्यता म्हणजे बघायला पाहिजे त्यांच्याकडे काय आहे परिस्थिती. एकंदरीतच आपण जर विचार केला तर ह्या सगळ्या प्रभागांमध्ये फार मोठी उलथापालथ झाली होणार आहे. आता इथं
तुम्हाला सांगतो किती 8 नंबरला भोसलेवाडी कदमवाडी असं आहे, ते अनुसूचित जाती जमातीसाठी हे आहे. पण तुमच्या त्या विद्यमान नगरसेवक माने जे आहेत, कविता माने, यांना तिथं संधी आहे काय. आणि नाना कदमांच्या घरातलं कोण असलं तर होण्याची शक्यता आहे. 9 नंबरला मात्र कदमवाडीला सत्यजित कदमांना आपल्या मूळ प्रभागातनं म्हणजे मूळ प्रभागात परत जावं लागणार आहे. 10 नंबरला शाहू कॉलेजमध्ये जे आहे तर तिथं महिलांसाठी आरक्षण, त्यामुळे सूरमंजिरी लाटकर यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 11 नंबरला सुद्धा 11 नंबरचा प्रभाग आहे ताराबाई पार्क, तर हा महिलांसाठी झालेला आहे. तिथं निलेश देसाई यांच्या घरातल्या एखाद्या महिलेला किंवा रत्नेश शिरोळकर यांनी विद्यमान नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांच्या पत्नीला संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय या प्रभागातून रोहित कस्तुरे म्हणून एक गेल्या वेळेला प्रयत्न केलेले आहेत, ते आपल्या पत्नीला संधी देतात काही बघावं लागेल. 11 नंबरला ताराबाई पार्कमधनं, तर ताराबाई पार्कमधून ते निलेश देसाई वगैरे यांना मिळेल. 12 नंबरचा प्रभाग जो आहे नागाळा पार्क, तर सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेला आहे. तर तिथं अर्जुन माने विद्यमान नगरसेवक माजी उपमहापौर आहेत ते, तर त्यांच्या घरातल्या महिलेला एखाद्या संधी मिळू शकते किंवा ते प्रयत्न करतील असं दिसतंय. 13 नंबरचा जो प्रभाग आहे रमणमळा, तर तो ओबीसी महिला झालेला आहे काय. तर इथं वास्तविक राजाराम गायकवाड उत्सुक होते, पण त्यांना आता संधी नाही, प्रभागच नाही आहे त्यांच्यासाठी. 14 नंबरला प्रभाग आहे व्हिनस कॉर्नर, हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेला आहे. आणि तिथं राहुल चव्हाण विद्यमान नगरसेवक राहुल चव्हाण किंवा प्रकाश नाईक नवरे यांच्या घरातल्या महिलांना संधी मिळू शकते. 15 नंबरचा जो प्रभाग आहे तो कनान नगर आहे, तर इथं ओबीसी पडलेला आहे. हा ओबीसी 15 नंबर ओबीसी महिलासाठी आहे, त्यामुळं माजी नगरसेवक तुमचे दिलीप पवारांची पत्नी वगैरे संधी तिथं मिळू शकते. 16 नंबरला जो प्रभाग आहे शिवाजी पार्क, तर तिथं आशिष ढवळे यांना संधी मिळू शकते, म्हणजे तिथं ते उभारण्याची शक्यता दाट आहे. सदर बाजार हा ओपन झाला आहे, त्यामुळे मारुती माने, राजू लाटकर काय किंवा राजू लाटकर इथं उभारण्याची शक्यता आहे. संजय निकम तिथं 18 नंबरमध्ये हा महाडिक वसाहत आहे ना, ते ओबीसी झालेला आहे, तर ते तिथं सीमा कदम प्रभाग त्या विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांना प्रभाग तिथं नाही आहे. 19 नंबरला SC महिला झाले. 21 नंबरचा प्रभागाचं नाव आहे मुक्त सैनिक वसाहत, तर त्या तिथं काय झालं, तिथं राजसिंह शेळके आहेत विद्यमान, महिला झाल्यामुळं तिथं त्यांना प्रभाग नाही आहे. टेमलाईवाडी प्रभाग जो आहे तो ओबीसी महिलांसाठी झालेला आहे. ओबीसी तिथं 20 नंबर जे आहे तो अनुसूचित जातीसाठी झालेला आहे. आणि तिथं सुरेखा शहा यांना संधी नाही. टेमलाईवाडीला कमलाकर भोपळे यांना संधी नाही. तिथं नायकवडे म्हणजे माजी उपमहापौर या सुलोचना नायकवडे यांनी बंडोबंद नायकवडे त्यांच्या घरातल्या कोणाला तरी किंवा बारगीर म्हणून आहेत त्यांच्या घरातलं कोणतरी संधी. तर विक्रमनगरमध्ये विक्रमनगर ओबीसी झालेला आहे, तर इथं ओबीसीमध्ये शोभा कवाळे यांना तिथं आता संधी मिळणार नाही ओबीसी झाल्यामुळं, त्या SC असल्यामुळं. नंतर रुईकर कॉलनीमध्ये उमा इंगळे यांना संधी नाही, तिथं तो ओबीसी झालेला आहे. नंतर 24 नंबर साईक्स एक्सटेन्शनमधनं ओबीसी महिला झालेला आहे, त्यामुळे संजय मोहिते यांच्या विद्यमान नगरसेवक जे आहेत संजय मोहिते त्यांच्या पत्नीला ते उभा करण्याची शक्यता आहे. नंतर 25 नंबरला जो आहे 25 नंबरचा जो प्रभाग आहे, तर त्यामध्ये शाहूपुरी तालीम मागास ओबीसी झालेला आहे तो. तर इथं नाईक नवरे किंवा त्यांच्या मुलग्याला संधी मिळण्याची, म्हणजे तिथं ते उभारण्याची शक्यता आहे. 26 नंबरमध्ये म्हणजे कॉमर्स कॉलेज प्रभागामध्ये विद्यमान महापौर जे आहेत निलोफर आजरेकर, तर यांना तिथं मात्र संधी नाही आहे काय. त्यांना त्यांच्या पतीला मात्र तिथं संधी आहे, तिथं तो ओपन झालेला आहे. 27 नंबरचा जो प्रभाग आहे ट्रेझरी ऑफिस, तर तो ओपन झालेला आहे. ते मेहजुबीन सुभेदार म्हणून आहे किंवा रमेश पवार RK पवारांची पत्नी वगैरे असते, तिथं त्यांना बऱ्यापैकी आहे. 28 नंबरचा जो प्रभाग आहे सिद्धार्थनगरमध्ये
सिद्धार्थनगर हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी लिहिलेला आहे. सिद्धार्थनगर वास्तविक तिथं म्हणजे मागासवर्गीयांची संख्या असून तो ओपन पडलेला आहे. त्यामुळे तिथं फराक हे उदय परकारेम काय त्याचं आडनाव आहे, तर त्यांना किंवा लता कदम किंवा अडगुळे ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे यांच्या घरातला मुलगा वगैरे कोणतरी उभारण्याची शक्यता आहे. 29 नंबरचा जो प्रभाग आहे, 29 नंबरचा प्रभाग जो आहे तो टिपुगडे तालीम असा सर्वसाधारण आहे. टिपुगडे तालीम सर्वसाधारण आहे. तर तिथनं नंदकुमार मोरे किंवा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांना संधी आहे. 30 नंबरचा जो प्रभाग आहे तो खोलखंडोबा आहे, तो अनुसूचित SC महिला असं झालेला आहे, SC महिला. तर तिथनं किरण शिराळे यांचा पत्ता तिथनं कट झाला आहे. त्यांना दुसरा काहीतरी पर्याय बघावा लागेल. हे एकंदरीत विचार केला तर बऱ्याच लोकांचं हे आपण जर चर्चा करत बसलो तर तास दीड तास ही चर्चा रंगेल. पण अनेकांचं आरक्षणामुळं फावलंय, अनेकांना आरक्षणामुळं फटका बसलाय, हे समोर दिसतंय. या चर्चेचा शेवट करत असताना मला तुम्हाला ज्येष्ठ पत्रकार म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही इतकी वर्ष महापालिकेचं राजकारण बघता आहात. महापालिकेच्या राजकारणामध्ये आत्ता जी टोकाची ईर्ष्या पाहायला मिळते, ही टोकाची ईर्ष्या नेमकी कशामुळे आली असेल? कसं झालं की महापालिकेची म्हणजे ईर्ष्या निश्चित असते आणि प्रत्येकाला सत्ता हवी असते. हो, प्रत्येकाला असं वाटत असते की सत्ता असले काही खूप काम करू शकतो आपण. त्यामुळं आपल्याला काहीतरी करून दाखवायचं. आणि किंबहुना महापालिकेमध्ये वास्तविक हे नगरसेवक असतात. हो, पण सेवक ही भूमिका त्यांची नंतर बदलते आणि सेवेपेक्षा मेव्याकडे अधिक लक्ष दिलं जातं. मेवा महापालिकेत मिळणारा मेवा जो आहे किंवा विविध समित्या स्टँडिंग असेल किंवा शिक्षण आणखी काही असतील की परिवहन असेल, असं सगळ्या समितीमध्ये काही ना काहीतरी यांना मेवा निश्चित मिळतो आणि या मेव्याच्या आशेपोटी हे सगळे उत्सुक असतात आणि ती ईर्ष्या असते त्यांच्या मनामध्ये. हे फार समाजसेवक वगैरे असं काय असत नाही. त्यांना समाजसेवा करणारा, खरोखर लोकांच्या समस्या सोडवणारा, प्रभागातल्या समस्या सोडवणारा, किंबहुना कोल्हापूर शहरामध्ये केशवराव भोसले नाट्यगृह सोडलं तर दुसरं मोठं नाट्यगृह नाही. हे अपयश आहे, कोणालाही वाटत नाही, अपयश आहे. किंबहुना गेल्या फळीतले किंवा गेल्या काही पिढ्यांमागचे जर आपण नावं विचारात घेतली, सखाराम बापू खराडे असतील किंवा प्रल्हाद चव्हाण असतील, मगाशी तुम्ही नाव घेतलं ते ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे असतील, अशा अनेक लोकांनी काहीतरी भरीव कार्य केलेलं आपल्याला दिसतंय. पण गेल्या या 10-15 वर्षांमध्ये कुठल्याही नगरसेवकांचं म्हणा किंवा कुठल्याही महापौरांचं म्हणा एक मोठं आदर्शवत कार्य असं दिसून येत नाहीये. ही खरं तर खऱ्या अर्थानं शोकांतिक आहे लोकशाहीसाठी. महापौर पदाची झालेली खांडोळी हा तर एक वेगळ्या चर्चेचा मुद्दा होईल. मला त्याकडेच वळायचं होतं की यंदा या पंचवार्षिक निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या सभागृहात महापौर पदाची प्रतिष्ठा राखली जाईल का, महापौर पदाची खांडोळी होणार नाही, हे जाहीरनाम्यात एखादा तरी पक्ष लिहून देईल का? नाही, असं काय बघा, आदर्श काय असतो, आदर्श सांगायचा असतो. आदर्श घेऊन त्या आदर्श मागणं असं फारसं जमत नाही. कारण इथं ते 81 डुक्की बरोबर प्रत्येक त्यांचे नेत्यांना काय हवं काय नको हे त्यांना बघायला लागतं आणि मग लोकांच्या सगळ्या समस्या सोडवता येणं शक्य नाही. त्यामुळे असं काय व्हायचे फार आदर्शवत तुमचा एखादा जाहीरनामा होईल असं काय होत नाही. रस्ते प्रकल्पाचं काय झालं, थेट पाईपलाईनचं काय झालं. अंतर्गत कोल्हापूर महापालिका ही एकमेव महापालिका अशी आहे की रस्त्यासाठी रिक्षावाल्यांनी महापालिकेला घेराव घातला होता. हो, घेराव घातला होता. जे रस्ते IRB करून दिले ते रस्ते, त्यांच्यावर आकारला गेलेला टोल, त्याविरुद्ध झालेलं आंदोलन हे तर संपूर्ण राज्य आणि देशभर चर्चेचा विषय बनलेलं होतं. आणि अंतर्गत रस्त्यांसाठी अशा प्रकारे टोल आकारणी करणारं कोल्हापूर हे एकमेव शहर बनलेलं होतं. जगातलं एकमेव शहर असं आहे की आणि ते रद्द करावं लागलं. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की असं होत नाही. अंतर्गत रस्त्यांना टोल हा प्रकार असत नाही. माणसांनी राष्ट्रीय महामार्गाचा टोल स्वीकारला किंवा आणखी काही एक्सप्रेसवे त्यांना बरोबर आहे, पण अंतर्गत रस्ते घराकडे जायचं झालं आणि माणसाला जर पैसे द्यायला लागले असते त्याच वेळेला आम्ही सांगत होतो आणि ते झालं, बरं झालं. म्हणजे 30 वर्षाचं ते भूत जे मानगोटीवर लोकांच्या बसल्यावर होतं ते गेलं, ते बरं झालं. आता काही प्रभागामध्ये म्हणजे बाजार गेट असेल, इथं आता बघा तिथं ते बनसोडे, किरण सराळे, निशिकांत मेहते, विजय सरदार असे असणार आहेत.
किंवा ईश्वर परमारांना ते किंवा सलगर जितू सलगर जे आहेत ते आहेत, आदिल फरास, आर डी पाटील, नंतर संदीप कवाळे, महेश उत्तुरे, असं काय ही सगळी जी आहेत, किंवा मुरलीधर जाधवांच्या घरातली, विलास वस्करांचा तरी पत्ता कटच होणार आहे, कारण तिथं नवीन सगळे उमेदवार येणार आहेत. परत तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांजरपोळमध्ये किंवा ह्याच्यामध्ये नियाज खान, वळूंजूस, हरिदास सोनवणे यांच्या घरातलं ह्यांचं काय होणार, किंवा दस्तूरखुद्द आमदारांच्या घरातल्या उमेदवारांचं, संभाजी जाधव असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील, आमदारांच्या पत्नी असतील, यांचं काय होणार हे सगळं बघावं लागेल. तिथं नवीन उमेदवार देणार काय किंवा कोणा हे ते बघावं लागेल. किंवा बरेच असे प्रभाग आहेत की उमेदवारी देताना प्रस्थापितांना संधी देणार, प्रस्थापितांचं पुनर्वसन नेते करणार, की नव्या तरुण रक्ताच्या ताज्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार, हे येणारा काळ सांगेल. पण ही निवडणूक खऱ्या अर्थानं थोडीशी वेगळी होणार आहे, कारण अनेक जण घरी बसणार आहेत, अनेक जणांना तडजोड करावी लागणार आहे, अनेक जणांना इच्छेविरुद्ध तडजोड करावी लागणार आहे. या महानगरपालिकेत खऱ्या अर्थानं वेगळी रंगत बघायला मिळणार आहे. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि मग आपण या चर्चेचा समारोप करूया, की या महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये कोणकोणते मुद्दे प्रचाराचा मुख्य भाग असतील असं तुम्हाला वाटतं? ते शहराच्या समस्या आहेत, हद्दवाढ आहे, थेट पाईपलाईनचा प्रश्न आहे, विमानतळाचा प्रश्न आहे, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न आहे. काय झालं, कोल्हापूरची हद्दवाढ झाली नाही, त्यामुळे कोल्हापूर आता पुणे असेल किंवा आणखी काही शहरं अशी असतील की ते खूप खेड्यांना ते आपल्या हद्दीत सामावून घेतलं. कराडसारख्या शहरामध्ये हद्दवाढ झाली, कराडसारख्या शहराची. कोल्हापूरला काही नैसर्गिक मर्यादा आहेत, म्हणजे इकडच्या बाजूला हायवे आला, इकडच्या बाजूला म्हणजे पूर्वेकडं हायवे आला, पश्चिमेकडं नदी आली, असं त्यामुळे विस्तार झाला नाही. अर्थात विस्तार करत असताना मूळ शहराचं काय होणार हे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. रस्ते ऐन भर पावसाळ्यात रस्ते केले जातात तिथं कोल्हापुरात, म्हणजे एका विशिष्ट 15 मे नंतर रस्ते करायचे असा काय म्हणजे नियम आहे, तरी भर पावसाळ्यात ते 6 महिन्यात उकडतात. काही उपयोग नाही, म्हणजे वर्षानुवर्ष गटर रस्ते यावरच पैसे करणार का? पाणी पुरवठा अजूनही काही ठिकाणी सुरळीत होत आहे, त्या बऱ्यापैकी जरी असलं तरी सुद्धा पाणी पुरवठ्याचं पाईपलाईन फुटतात, वारंवार फुटतात. बेसिक खरोखर सांगतो की खरोखर शहराचं दुखणं समजून घेऊन, मतदारांच्या अपेक्षा गृहीत धरून, लक्षात घेऊन अक्षरशः डोळसपणानं जर कारभार केला तर मला गॅरंटी आहे की कोल्हापूर शहर महाराष्ट्रात नव्हे तर देशात 1 क्रमांकाला होऊ शकतं. अर्थात हे सगळं मनापासून करायला हवं. थोडंसं खाबुगिरी हे सगळं कमी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. याच्या अनुषंगानं आणखी एक छोटासा प्रश्न मला पडतोय की गेल्या वेळची लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा आत्ता परवा झालेली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असेल, वैयक्तिक टिप्पणीवर भर दिला गेला. म्हणजे टोकाची टीका, एक दर्जा, एक पातळी सोडून केली गेलेली टीका प्रत्येकानं अनुभवली आणि यामध्ये सब घोडे 12% या न्यायानं टीका झाली. म्हणजे यामध्ये कुणीही डावा नव्हता, कुणीही उजवा नव्हता. महापालिका निवडणूक होमग्राऊंडवरची मॅच आहे. अशा वेळेला जुने राजकीय वाद हे उफाळून येतील का? खरं सांगायचं म्हणजे व्यक्तिगत टीका करू नये. व्यक्तिगत टीका हा नेहमीच निंदनीय आहे, पण या टीकेमुळं लोकांचं मनोरंजनच होते. खरं सांगायचं म्हणजे खोळ्यात अक्षरशः म्हणजे ते लोक अक्षरशः हास्यास्पदरित्या बघतात. इतके गंभीर, इतके राजकारणाचा इतका अनुभव असणारी माणसं जर असं व्यक्तिगत टीका टिप्पणीवर उतरणार असतील तर विकास कामाचा कधी विचार करणार? कशासाठी तुम्ही करता? टीका टिप्पणी करू नका. कुणाकडे समजा विरोधकाकडे एखादी चांगली गोष्ट असेल तर ती स्वीकारा. असा प्रसंग आज एक घडलेला आहे आणि तो खूप चांगला आहे, म्हणजे तो एक सकारात्मक दृष्टीकडे घेण्याचा आहे. तसं एखाद्या विरोधकाला असू शकतो, नको विरोध करा, ठीक आहे, तेवढ्यापुरता तात्पुरता विरोध तुमच्या समजून. निवडणूक झाली की सगळ्यांनी एक दिलानं, एक मतानं महापालिकेचा कारभार करावा आणि महापालिकेला महाराष्ट्रात नव्हे तर देशात 1 नंबरचं करावा हीच माझी इच्छा आहे. एकंदरीतच संपूर्ण या प्रभागांच्या आरक्षण सोडतीनंतर महापालिकेचं चित्र खऱ्या अर्थानं स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता इच्छुकांची मांदियाळी लागेल, इच्छुकांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये गरमागरमीचं वातावरण तयार होईल. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असाही संघर्ष पाहायला मिळाला. नेते मंडळी आपल्या सोयीनं भूमिका घेतात की आघाडी धर्म पाळतात हेही बघणं औत्सुक्याचं ठरेल. कोल्हापूर महानगरपालिकेची यंदाची निवडणूक नेमकी कशी होईल याचा अंदाज बांधता येणं खरं तर कठीण आहे, पण त्याची चुणूक म्हणून आज अनेक प्रभागांमध्ये फटाके उडवले गेलेले आहेत.
अनेक प्रभागांमध्ये आनंदोत्सव साजरा केला गेलेला आहे, तर अनेक जणांनी निराशेचे निश्वास टाकलेले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुढं काय काय घडतंय याचे अपडेट लाईव्ह मराठीसोबत आम्ही तुम्हाला देतच राहू. आज आपल्या स्टुडिओमध्ये कर्ले सर आले, त्यांच्याशी आपल्याला छान गप्पा मारता आल्या, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.